नमस्कार रसिक हो. पार्लेकर चॅनलच्या अक्षर यात्रा या कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पावसाचा आणि निर्मितीच्या प्रक्रियेचा फार जवळचा संबंध असावा म्हणूनच कदाचित जी पाणकळा आहे, आसमानी पाणकळा आहे, ती सतत नवनिर्मितीत गुंतलेली असते असं आपल्याला भासतं, असं आपल्याला जाणवतं. ह्या नवनिर्मितीचा आणि अनेक निर्मितीशील प्रक्रियांचाही जवळचा संबंध असतोच की. साहित्य, नाट्य, चित्र, नृत्य सगळ्यातच हा पाऊस आपल्याला सतत आपला ठसा उमटवत असलेला दिसतो. तर कवितांमध्येही तसाच तो पाऊस आपल्याला सतत भेटत असतो. म्हणूनच या पावसाच्या कवितांची, पावसाळी कवितांची एक सुरेख मैफिल आपण आज सजवणार आहोत. पाऊसधारा ही कवितांची मैफिल सजवण्यासाठी आपल्याकडे आज पार्ल्यातले काही कवी आणि कवयित्री आलेले आहेत. मी आपली ओळख करून देते. माझ्या डावीकडे सर्वात शेवटी आहेत श्री प्रदीप प्रधान. प्रदीप प्रधान पार्ल्यातले जुने कवी आहेत. ते नाट्यकलावंतही आहेत आणि आम्ही पार्लेकर ह्या आपल्या पार्ल्याच्या मुखपत्रामध्ये जे घरकुल विषयक जी कविता स्पर्धा जाहीर झाली होती त्याच्यामध्ये त्यांना पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. त्यानंतर त्यांच्या शेजारी आहेत श्री नारायण जुवेकर. जुवेकर हे पार्ल्यातले बुजुर्ग कवी आहेत. त्यांचा एक सुंदर कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्यांच्यानंतर आहेत उज्ज्वलाताई आपटे. उज्ज्वलाताई संवेदनशील कवयित्री आहेत आणि उत्तम चित्रकर्त्याही त्या आहेत. त्यांच्यानंतर आहेत नमित चित्रे. नमित चित्रे हे उदयोन्मुख कवी आहेत. यानंतर प्राध्यापक मंगलाताई गोखले, पार्लेकरांना परिचित कवयित्री लेखिका. यानंतर सुप्रसिद्ध कवी अशोक बेणखळे. त्यांच्यानंतर आहेत मानसी गद्रे. आपल्याकडे गेल्या वेळच्या कवितांचा जो आपला कार्यक्रम झालेला होता त्या कार्यक्रमातही त्यांच्या कविता निवडल्या गेल्या होत्या. त्यानंतर कवी हेमंत शिंदे हे प्रसिद्ध चित्रकारही आहेत. हे सगळे कवी कवयित्री आज आपल्याकडे या खास मैफिलीसाठी जमलेले आहेत. मंडळी, या पावसाच्या उन्हाने तापलेली जी ही अशी धरती असते ती सतत ओलाव्यासाठी, हिरवाईसाठी आसुसलेली असते. मग पाऊस येतो. हा पाऊस पृथ्वीला अगदी तृप्त करतो. धरतीचं, तिच्या लेकरांचं रूप सगळं बदलून जातं. आनंद, समाधान सगळ्यांच्या चित्तवृत्तीत फुलतो. मंगला, तुला नाही असं वाटत? खरंय. असंच या पावसाचं यथार्थ चित्रदर्शी असं चित्रण जुवेकरांनी आपल्या आला वर्षा या कवितेत केलंय. जुवेकर सादर करता आला वर्षा ऋतू. आला वर्षा. तीव्र उन्हाने तृणगादीच्या तांबूस हो पिवळा. तीव्र उन्हाने तृणगादीच्या तांबूस हो पिवळा. जलाशयातील पाणी भयाने लपून बसले तळा. शुष्काळी ही सोडित निश्चल पहा उभी झाडे. निष्प्राण भासती बगीचा अंगण भयान हे वाडे. अंगार उसळला चहूबाजूंनी असह्य हो मारा. अंगार उसळला चहूबाजूंनी असह्य हो मारा. झाडांवरती पान हलेना कोठून मग वारा. एके दिनी मग मावळतीला कृष्ण मेघ बघुनी. एके दिनी मग मावळतीला कृष्ण मेघ बघुनी. आला वर्षा गुण जाणुनी ओरडले कोणी. मेघ पखाली घेऊन जमती विशाल आकाशी. मेघ पखाली घेऊन जमती विशाल आकाशी. वारा त्यांना लोटीत नाही पूर्व क्षितिजाशी. मेघ गर्जना होता बिजली भयान कडकडते. मेघ गर्जना होता बिजली भयान कडकडते. साधून समती धारा रूपे वर्षा कोसळते. वाह वाह, क्या तुषार्थ झाडे घेती पिऊनी धारांवर धारा. वाह, तुषार्थ झाडे घेती पिऊनी धारांवर धारा. गंधमातीचा भरून टाकी आसमंत सारा. नाचती थय थय
जलधारातून उघडी ही बालके, देतो पैसा येई पावसा, ओरडते कौतुके. चिमण्या हर्षा पाहुनी वर्षा, उधळे जलमोती. चिमण्या हर्षा पाहुनी वर्षा, उधळे जलमोती. झेलण्यास ते वरचे वरती, चिमणे हात किती. कागदी होड्या सवे धावता, उत्साहाला बांधनु रे. बालांच्या या दुनियेमध्ये आनंदाला फुटती झरे. बालांच्या या दुनियेमध्ये आनंदाला फुटती झरे. पक्षी मंजुळ गाऊन सुस्वर, नाचती हर्ष भरे. पक्षी मंजुळ गाऊन सुस्वर, नाचती हर्ष भरे. साथतयाना डोलून देती, कोमल पर्णतुरे. आनंदाला उधाण येई, चराचरा मधुनी. ठेवणी तिला शालू हिरवा, काढे मग धरणी. ठेवणी तिला शालू हिरवा, काढे मग धरणी. मंगला, वर्षा ऋतूतल्या आनंदोत्सवाचं वर्णन करणारी ही जुवेकरांची कविता आपण ऐकली आणि मग मला तुझ्या एका कवितेचं ची अगदी प्रकर्षाने आठवण झाली. अशीच धरणी तापलेली आहे, सगळीकडे लाहीलाही होते आणि मग सरसर सरसर धारा येतात आणि त्यानंतर जो पृथ्वीवरती आनंद प्रकट होतो त्याची अतिशय सुंदर लयदार अशी कविता तू लिहिलेली आहेस. अशी तापली जमीन असं मला वाटतं त्या कवितेचं शीर्षक आहे, ती सादर करतेस. अशी तापली जमीन, अशी तापली जमीन, अंग लाही लाही लाही. मेघ दाटले दाटले, ओथंबून पाहे खाली. अशी तापली जमीन, अंग लाही लाही लाही. मेघ दाटले दाटले, ओथंबून पाहे खाली. आसावली धरती, आसावली धरती, जलद ओलावले. आसावली धरती, जलद ओलावले. आले धावत भेटीला, धरतीला बिलगले. झाली गळा मिठी, झाली गळा मिठी, सरीवर सरी. मन झाले चिंब चिंब, भेट झाली उरा उरी. भेट झाली उरा उरी. अंग अंग भिजवून, अंग अंग भिजवून, रुजला कोंब कोंब. धरतीच्या कुशीत, जलद खुशीत, थुई थुई नाचत. घन घन बरसात. आला पाऊस पाऊस, धरा झाली चिंब चिंब. आला पाऊस पाऊस, मन मोर झिम्म झिम्म. मन मोर झिम्म झिम्म. मन मोर झिम्म झिम्म. सुरेख. तर ही ज्येष्ठ आषाढातली मेघांची अशी दाटी सर्वांच्या मनावर वेगळंच गारुड करते. अगदी कालिदासाच्या यक्षानेही त्याच्या सुंदर पत्नीला निरोप पाठवण्यासाठी आषाढातल्या मेघाचीच निवड केली होती, नाही का? आता आषाढाचे वेध लागलेलं हे जे मन असतं ना, ते त्या निळ्या सावळ्या मेघांची आणि चंदेरी बरसातीची आतुरतेनं प्रतीक्षा करत असतं, स्वप्न बघत असतं त्याची. त्याचं सुरेख वर्णन चित्रकार आणि कवी हेमंत शिंदे यांनी आपल्या एका कवितेत केलंय. घन बरसता आले, सादर करतायत हेमंत शिंदे. आषाढातील त्या दिवशी, आषाढातील त्या दिवशी स्वप्न मज पडले, घन बरसत आले. पावसाच्या पागोळ्यांनी, पावसाच्या पागोळ्यांनी दीप घरोघरी लागले, घन बरसत आले. आनंदाने त्या दिवशी, आनंदाने त्या दिवशी पुनवत चांदणे टिपले, घन बरसत आले. गुलमोहराचे ताटवे, गुलमोहराचे ताटवे मज मेघडंबरी भासले, घन बरसत आले. स्वप्नातील फुलपानांना, स्वप्नातील फुलपानांना नव चैतन्य लाभले. स्वप्नातील फुलपानांना नव चैतन्य लाभले, घन बरसत आले. आषाढातील त्या दिवशी, आषाढातील त्या दिवशी स्वप्न खरे झाले, घन बरसत आले. मन बरसत आले. तरुण मनाला भूल घालीत असेल तर त्यात नवल नाही, पण या बरसणाऱ्या पर्जन्याचे गहिरे क्षण अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये गुंफले आहेत अशोक बेनखळे यांनी साद या आपल्या कवितेमध्ये. तेव्हा आता सादर करताय सुप्रसिद्ध कवी अशोक बेनखळे. साद. पावसाची साद, पावसाची साद अशी घन बरसता आली. पावसाची साद अशी घन बरसता आली. संत मनाच्या गाभ्याला तिनं आरास घातली. संत मनाच्या गाभ्याला तिनं आरास घातली. त्या भुलल्या असण्याला किती फुलांची ग गोडी. त्या भुलल्या असण्याला किती फुलांची ग गोडी.
येते श्रावणात याद तुझ्या स्वप्नाची फुगडी, येते श्रावणात याद तुझ्या स्वप्नाची फुगडी. आज साकळला पूर, आज साकळला पूर, साकव कुणी घातला. दाही दिशा फुलताना त्याला कुणी थोपवला, दाही दिशा फुलताना त्याला कुणी थोपवला. तुझ्या असण्याचे सुख गंध त्याचा ग सरस, तुझ्या असण्याचे सुख त्याचा गंध ग सरस. होल मन कप्प्यातून येतो मातीचाच वास, होल मन कप्प्यातून येतो मातीचाच वास. वा, येतो मातीचा सुवास. खरंच पाऊस मोठा जादूगार. तो तरुण मनाला जशी भुरळ घालतो तसं लहान मुलंही त्याची आतुरतेने वाट बघत असतात. आणि मग तो त्यांना हा पाऊस, या कोसळणारा पाऊस या लहान मुलांना कसा वाटतो, या बरसणारा पाऊस बघताना त्यांच्या मनात कोणते विचार येतात, हे वर्णन करणारी एक अतिशय सुरेख अशी बालकविता माधवी तू सादर करतेस. ढगांची करामत. ढगांची करामत. निळ्या निळ्या आकाशात आले काळे ढग, निळ्या निळ्या आकाशात आले काळे ढग. दंगा मस्ती करतात किती आई जरा बघ, दंगा मस्ती करतात किती आई जरा बघ. कधी होतात हत्ती तर कधी छोटी माकडं, कधी होतात हत्ती तर कधी छोटी माकडं. वारा येतात सैरा वैरा धावतात चोहीकडे, वारा येतात सैरा वैरा धावतात चोहीकडे. देवानी काम दिलंय या सगळ्या ढगांना, पृथ्वीवर पाऊस पाडा सांगितलंय यांना. काम चुकार झाले सगळे काम विसरले, काम चुकार झाले सगळे काम विसरले. आकाशाच्या अंगणी खेळ खेळू लागले. बिजलीबाई आल्या कडकड कडकरत, बिजलीबाई आल्या कडकड करीत. घाबरलेल्या ढगांचा झाला एकच गडगडाट, घाबरलेल्या ढगांचा झाला एकच गडगडाट. मोठाल्या झाऱ्या घेतल्या घालू लागले पाणी, मोठाल्या झाऱ्या घेतल्या घालू लागले पाणी. पावसाच्या चिंबधारात भिजे सारी धरणी. झाडे वेली न्हाल्या हिरव्यागार झाल्या, चिमण्या खुश झाल्या पाण्यात नाचू लागल्या. बेडूकराव बाहेर आले डराव डराव केले, बेडूकराव बाहेर आले डराव डराव केले. चतुरपंख हलवत गिरक्या घेऊ लागले, चतुरपंख हलवत गिरक्या घेऊ लागले. आई ग पाऊस बघ तुफान कोसळतोय, आई ग पाऊस बघ तुफान कोसळतोय. वारा कसा जोरात सणसण करतोय, वारा कसा जोरात सणसण करतोय. अगं शाळेमध्ये सगळीकडे पाणी साठलं असेल, शाळेमध्ये सगळीकडे पाणी साठलं असेल. आज दांडी मारते सांगते शाळा बंदच असेल. मुलांचा आनंद काही वेगळाच असतो ना. तशी पावसाची रूपं सुद्धा वेगळी वेगळी असतात. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, प्रत्येक महिन्यातलं पावसाचं रूप वेगळं, त्याचं लावण्य वेगळं. आणि या अशा पावसाचं अतिशय सुंदर असं लावण्य रूप सादर करतायत प्रदीप प्रधान आपल्या कवितेत मन पावसाळले. मन पावसाळले, मन पावसाळले, मन ज्येष्ठावले, मन ज्येष्ठावले. जीवा भेटीच्या तृषेने व्याकुळ आर्त झाले, जीवा भेटीच्या तृषेने व्याकुळ आर्त झाले. थंड वारा शिडकावा हलकेच झाले ओले, थंड वारा शिडकावा हलकेच झाले ओले. काना कोपऱ्यामधले पान पान हे लावले, काना कोपऱ्यामधले पान पान हे लावले. मृद्गंध हळू सांगे थेंब टपोरे झाले, मृद्गंध हळू सांगे थेंब टपोरे जाहले. मन आषाढले, चिंब ओल्याशा सरीत शिर शिरुनी ना, चिंब ओल्याशा सरीत शिर शिरुनी नहाले. धुंद कुंद आसमंती उर भरुनी दाटले, धुंद कुंद आसमंती उर भरुनी दाटले. शब्द देशीच्या प्रीतीचा देण्या मेघदूता, वियोगाच्या आसवांचे घडे भरून उतरले, वियोगाच्या आसवांचे घडे भरून उतरले. मन श्रावणले, मन श्रावणले. सारा हिरवा आल्हाद, सारा हिरवा आल्हाद किती रंग बहरले. कसे ढग पांघरून ऊन पाऊस खेळले, इंद्रधनुचा पिसारा फुलहूनही नाचले, इंद्रधनुचा पिसारा फुलहूनही नाचले.
जणू गेले बालपण पुन्हा येऊ न मिळाले. जणू गेले बालपण पुन्हा येऊ न मिळाले. मन भाद्रपदातले, मन भाद्रपदातले. सोनेरी केतकीने जाण हरवून गेले. सोनेरी केतकीने जाण हरवून गेले. नव्या आशेचे ताटवे उभे हालले डोलले. नव्या आशेचे ताटवे उभे हालले डोलले. हुंकार आनंदाचे दश दिशात भरले. श्वासही मांगल्याचे श्री गणेशा मिळाले. श्वासही मांगल्याचे श्री गणेशा मिळाले. मन पावसाळले, मन पावसाळले. फारच पावसाची ही सुंदर रूपं वर्णन केली आहेत प्रदीप प्रधानांनी आपल्या ह्या कवितेमध्ये. प्रत्येक मासागणिक ही बदलत जातात. तसतसा माणसाच्या वेगवेगळ्या वयामध्ये हा पाऊस सुद्धा त्याला वेगवेगळा भासतो, वेगवेगळा जाणवतो. त्याची रूपं वेगवेगळी दिसतात त्या त्या वेळेला. त्याची प्रचिती नव्याच तऱ्हेनं प्रत्येक वयामध्ये माणसाला येत असते. त्याचं फार सुंदर चित्रण मानसी गद्रे यांनी एक आपल्या सुंदर कवितेमध्ये केलेलं आहे. ती कविता आता मात्र त्यांच्याकडनं नक्कीच ऐकायला हवी. मानसी, ती थिरकणाऱ्या पहिल्या सरींचा पाऊस ऐकवतेस? कवितेचं नाव आहे पाऊस. पहिला पाऊस. थिरकणाऱ्या सरींचा, गमगमणाऱ्या मृतगंधाचा, हिरव्यागार साजाचा, आठवणींच्या रागाचा. हिरव्यागार साजाचा, आठवणींच्या रागाचा कोवळा पाऊस, पहिला पाऊस. आठवणीतला पहिला पाऊस, खोट्या पैशाला फसलेला निष्पाप पाऊस. आठवणीतला पहिला पाऊस, खोट्या पैशाला फसलेला निष्पाप पाऊस. चिंब भिजवणारा, शाळेला सुट्टी देणारा पाऊस. मग आठवतो नटखट पाऊस. मग आठवतो नटखट पाऊस. कॅन्टीनमधल्या बाकावरच्या मैत्रिणींच्या कोंडाळ्यातल्या, कॅन्टीनमधल्या बाकावरच्या मैत्रिणींच्या कोंडाळ्यातल्या, मॅटिनीच्या इंटरव्हलमधल्या वाफाळलेल्या चहाबरोबरच्या, मॅटिनीच्या इंटरव्हलमधल्या वाफाळलेल्या चहाबरोबरच्या न संपणाऱ्या गप्पांचा पाऊस, न संपणाऱ्या गप्पांचा पाऊस. मग एका कातरवेळी हा पाऊस थोडासा हळवा होता. त्या हळव्या पावसात घातलेली ती साथ, त्या हळव्या पावसात घातलेली ती साथ अंतर्मनातल्या खोल कप्प्यात अजूनही आहे ताजी आज. अंतर्मनातल्या खोल कप्प्यात अजूनही आहे ताजी आज. स्वप्नसृष्टीतले दिवस ते बुरबुरणाऱ्या पावसासारखे बघता बघता विरून गेले. स्वप्नसृष्टीतले दिवस ते बुरबुरणाऱ्या पावसासारखे बघता बघता विरून गेले आणि वास्तव सामोरी आले. पुढे अनेक पावसाळे आले आणि गेले. मानवी मनाचे कंगोरे उलगडत गेले. पाहता पाहता काळ्याचे पांढरे झाले आणि बरेच काही शिकून गेले. कुठे तो बरसाती रात मधला मोहक पाऊस, आणि कुठे तो ढगाला कळ लागून ठिबकणारा विकृत पाऊस. मनाची निर्मळता गढूळ झाली, हीनतेने उंची गाठली. परिवर्तन हाच सृष्टीचा नियम. ह्यावर विश्वास आहे कायम. एक दिवस हेही सारे बदलेल. बंद मनाची कवाडे उघडू लागतील. मग प्रेमाचा पाऊस येईल. पाहता पाहता सारा गढूळपणा वाहून जाईल. झाकोळलेली मने मोकळी होतील. एकमेकांना जोडली जातील. मग पुन्हा एकदा पाऊस खोट्या पैशाला फसेल. आणि मोठ्याने कोसळू लागेल. वा, मंगला, माणसाचं मन आपल्या अंतरंगातल्या ह्या भावना जेव्हा पावसावर प्रक्षेपित करतं ना, तेव्हा वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या काळी तो पाऊस कसा भासतो त्याचं फार सुंदर वर्णन मानसीने ह्या कवितेत केलेलं आहे. असंच लोभस वर्णन असलेली एक कविता, हेमा लेले यांची कविता तू मला परवा ऐकवत होतीस. अंतरंग ह्या त्यांच्या, मला असं वाटतं कविता संग्रहातली ती कविता आहे. आषाढातील मेघ अनावर, ती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करतेस. फार सुंदर कविता आहे ती. आपल्याला एखादी गोष्ट आवडली
की ती इतरांपर्यंत पोचवावी, तो आनंद इतरांना द्यावा, या सदिच्छेने आपण, मला असं वाटतं, ह्या कविता आपण हो. सादर करतो. माधवी, आषाढातील मेघ अनावर, आषाढातील मेघ अनावर, झुलवित फिरतो सुख स्वप्नांचा, कंच सावळा भास खरोखर, तुडुंब भरला डोह मनाचा, तुडुंब भरला डोह मनाचा, अवीट थेबा मधले लाघव, आठवणींना मुळीन चालते, श्रावणातली हलकी सरसर, श्रावणातली हलकी सरसर. वा. ऊन कधीचे बसले हरवूना, ऊन कधीचे बसले हरवून, पिवळ्या थेंबा मधले कोंदण, वीज पकडते कधी बेसावध, गारव्यातला गुपितांचा स्वर, गारव्यातला गुपितांचा स्वर, आकाशाच्या मिठीत झुलते, आकाशाच्या मिठीत झुलते, धरणी वरली ओली सळसळ, घरट्या मधल्या उभेत झाले, कुणी पाखरू भले निछावर, कुणी पाखरू भले निछावर, आषाढातील मेघ अनावर, आषाढातील मेघ अनावर. सुंदर. मंडळी, ही कवितांची मैफिल फार रंगते आहे. माणूस कसा अहंकारी होऊ शकतो त्याचं वर्णन उज्ज्वलाताईंनी अतिशय समर्पकपणे आपल्या कवितेमध्ये केलेलं आपण ऐकलं. पावसाची विविध रूपं आणि त्याला अनुसरून माणसाच्या विविध भावना आपण आतापर्यंत ऐकत आलो. सुजाण परिपक्वतेतून जी काही संवेदनशीलता निपजते, त्यामुळे माणूस पावसाचं कसं रूप आपल्या अंतरंगात साठवतो, त्याला भेटणाऱ्या उभ्या आडव्या पावसाचं सौंदर्य तो कसं अनुभवतो, ते हेमंत शिंदेच्या एका कवितेतून सुंदर उमगतं. हेमंत शिंदे सादर करतायत पाऊस उभा आडवा. पाऊस, पाऊस उभा आडवा उराशी दाटलेला, पाऊस उभा आडवा उराशी दाटलेला, त्यात श्रावण घरी भेटलेला. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा पावशा खंगलेला, त्यात श्रावण थेंब आसुसलेला. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा मेघात मिटलेला, पाऊस उभा आडवा मेघात मिटलेला, त्यात श्रावण फुलं फुललेला. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा आकाश भारलेला, वा. पाऊस उभा आडवा आकाश भारलेला, त्यात श्रावण पक्षी बावरलेला. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा राणी उजाडलेला, पाऊस उभा आडवा राणी उजाडलेला, त्यात श्रावण कोंब ओथंबलेला. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा वारा पिसाळलेला, पाऊस उभा आडवा वारा पिसाळलेला, त्यात श्रावण मनी साठलेला. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा सोहळा रंगलेला, त्यात श्रावण रांगोळी घातलेला. वा. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा इंद्रधनुचा झुला, पाऊस उभा आडवा इंद्रधनुचा झुला, त्यात श्रावण मंगलमय झाला. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा अंतरी भिजलेला, त्यात श्रावण केवडा दरवळ. वा. पाऊस उभा आडवा, पाऊस उभा आडवा पाऊस ओला झाला, पाऊस उभा आडवा पाऊस ओला झाला, त्यात श्रावण मनी भिजलेला, त्यात श्रावण मनी भिजलेला. खुद्द श्रावणही आपल्या मनात भिजावा असं हे लावण्यमय रूप. हं? या पाऊस उभा आडवा याच्यावरून मंगला, मला तुझी एक कविता आठवली. अरे पावसा पावसा. अरे पावसा पावसा, अरे पावसा पावसा, तू आहेस तरी कसा, 4 महिन्यांचा पाहुणा येतोस असा तसा. कधी कधी रिप रिप, कधी मधी टिप टिप, कधीतरी मारतोस दडी चिडी चुप. कधी कधी अनावर रिमझिम अंगावर, आसावल्या मनाला उधाण उधाण. कधी तू बेभान, कधी तू बेभान, धुंदीत मस्तीत कोसळे अविरत, उडे दाणा दाण. अरे पावसा पावसा, तू आहेस तरी कसा, अरे पावसा पावसा, तू आहेस तरी कसा. हा पाऊस आपल्याला हवा हवासा वाटतो. आपण त्याची वाट बघतो. त्याचं रंग रूप रस गंध स्पर्श चहू अंगाने आपण अनुभवत असतो.
पण जोरात कोसळणारा आणि सतत कोसळणारा पाऊस हा मुंबईकरांना खरंच फार त्रासदायक वाटतो, कधी कधी अगदी नकोसा वाटतो. त्या त्रासदायक पावसाचं मोठं गमतीदार वर्णन प्रदीप प्रधान यांनी पावसाळ्यात मला मुळीच आवडत नाही या कवितेस केलेलं आहे त्यांनी. आपल्याला ते सुंदर वर्णन ऐकायला नक्कीच आवडेल. प्रधान साहेब सादर करता. पावसाळ्यात तू मला मुळीच आवडत नाहीस. पाऊस म्हणजे मारे निसर्ग डोले, पाऊस म्हणजे मारे निसर्ग डोले. अरे पण कपडे सगळे होतात ना ओले, घातलेले सरींनी भिजलेले, घातलेले सरींनी भिजलेले आणि घालायचे वाळायचे थांबलेले. भिंती देखील मग होतात ओल्या, भिंती देखील मग होतात ओल्या, पाऊस झडीने झिरपलेल्या. भिंती देखील मग होतात ओल्या, पाऊस झडीने झिरपलेल्या. उडालेल्या रंगाचा असला जरी बाज, चढतो मग नव्या बुरशीचा साज. उडालेल्या रंगाचा असला जरी बाज, चढतो मग नव्या बुरशीचा साज. मग खोकला सर्दी आणि तापाची गर्दी, मग खोकला सर्दी आणि तापाची गर्दी. बिघडलेलं पोट आणि डॉक्टरला नोट, बिघडलेलं पोट आणि डॉक्टरला नोट. पावसाळ्या तू मला मुळीच आवडत नाही. पावसाळा म्हणजे खिशाला चाट, पावसाळा म्हणजे खिशाला चाट. स्टेटस प्रमाणे हवाना छत्री बुटांचा थाट, स्टेटस प्रमाणे हवाना छत्री बुटांचा थाट. जुनी असली तरी त्यात नव्यानं भर, जुनी असली तरी त्यात नव्यानं भर. प्लास्टिकलाही हवे प्लास्टिकचे कव्हर, प्लास्टिकलाही हवे प्लास्टिकचे कव्हर. पाऊस म्हणजे रस्त्याला चालणं मुश्किल, पाऊस म्हणजे रस्त्याला चालणं मुश्किल. अहो छत्रीचं टोक कुणी मध्येच भोसकील. झेली चुकवीत मोटारींची चिखलफेक, झेली चुकवीत मोटारींची चिखलफेक. सावरीत साडी पर्स छत्री मोबाईल गोष्टी अनेक. सावरीत साडी पर्स छत्री मोबाईल गोष्टी अनेक. बेपत्ता पोलीस, बेपत्ता पोलीस राडा रहदारीचा. मिनिटांचा प्रवास मग होतो तासांचा. गाड्यांच्या गोंगाटात आवाज ढगांचा, गाड्यांच्या गोंगाटात आवाज ढगांचा. पाऊस पडतोय ना दोष ना कुणाचा, पाऊस पडतोय ना दोष ना कुणाचा. म्हणून पावसाळ्या तू मला मुळीच आवडत नाही. पाऊस म्हणजे अगदी पंचायत सगळीच, पाऊस म्हणजे अगदी पंचायत सगळीच. शेजारच्या ऐश्वर्याची तरामक आगळीच. पाऊस म्हणजे अगदी पंचायत सगळीच. अहो शेजारच्या ऐश्वर्याची तरामक आगळीच. रोज लिफ्ट मागणारी ही साने कन्या चक्क नाही म्हणते, रोज लिफ्ट मागणारी ही साने कन्या चक्क नाही म्हणते. काय तर म्हणे पावसाळ्यातनं स्कूटर स्लिप होते. ओल्या गच्च पावसाळ्यात हाल गरिबांचे होणार, ओल्या गच्च पावसाळ्यात हाल गरिबांचे होणार. सरी झेलीत सिग्नल पाशी ते तरी भीक मागणार, सरी झेलीत सिग्नल पाशी ते तरी भीक मागणार. पाणी येईल आत, पाणी येईल आत म्हणून कारची काच खाली कोण करणार. चिंब गारठ्यात फक्त त्यांना थरथर ते पाहणार, चिंब गारठ्यात फक्त त्यांना थरथर ते पाहणार. सगळीकडे कुंद दमटपणा, सगळीकडे कुंद दमटपणा आणि कुबट करडी उदासीनता. मग भले गायली पावसाची गाणी, अहो सगळ्या उत्साहावर तर पडले ना पाणी. पावसाळ्या तू मला मुळीच आवडत नाहीस. तरी मी तुझी वाट पाहतो, तरी मी तुझी वाट पाहतो. जलाशय भरण्यासाठी, अन्नधान्य पिकण्यासाठी, उकाडा कमी होण्यासाठी, खरं म्हणजे जगण्यासाठी, खरं म्हणजे जगण्यासाठी. तुझं माझं कर्मेना, सॉरी तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना. सुरेख. माधवी, ज्याच्याशी जमेना पण ज्याच्या वाचून कर्मेना, अशी मुंबईकरांसाठी आणखीन एक गोष्ट. अच्छा, पावसाळ्या म्हणजे- व्यतिरिक्त. हो, फ्युजन संगीत. अरे वा, खरं. आणि नको नको म्हणता म्हणता तुझे देख के मेरी मधुबाला म्हणत मुंबईकर ते ऐकतोच, मनात खरंय. असो नसो ऐकतोच.
असंच एक पावसाळ्यावरचं फ्युजनची कविता मानसीने तयार केली. मानसी सादर करतेस? जून जसा उजाडू लागतो, जून जसजसा उजाडू लागतो, निसर्ग आपली जुळवाजुळव करू लागतो, निसर्ग आपली जुळवाजुळव करू लागतो. आणि त्यातून सादर होतं एक अनोखं फ्युजन संगीत. आणि त्यातून सादर होतं एक अनोखं फ्युजन संगीत. एकीकडे पावसाच्या जलतरंगाचा नाद, एकीकडे पावसाच्या जलतरंगाचा नाद, त्यावर मोराचा रेन डान्स, त्यावर मोराचा रेन डान्स. कधी बेडकाचा खर्जातला आवाज, कधी बेडकाचा खर्जातला आवाज, तर कधी सळसळणाऱ्या पानांचा पखवाज, तर कधी सळसळणाऱ्या पानांचा पखवाज. होते हिरवाईची पखरण, होते हिरवाईची पखरण, तर कधी इंद्रधनुची उधळण, तर कधी इंद्रधनुची उधळण. कुठे गुलाबाच्या ताटव्याचा मंद वास, कुठे गुलाबाच्या ताटव्याचा मंद वास, तर कुठे कृष्ण कमळांचा धुंद सुवास, तर कुठे कृष्ण कमळांचा धुंद सुवास. न्हायलेल्या सृष्टीची नवी नजर, न्हायलेल्या सृष्टीची नवी नजर, वातावरणात भिनवते मस्तीची लहर, वातावरणात भिनवते मस्तीची लहर. साज आवाजाचं हे अनोखे दर्शन, साज आवाजाचं हे अनोखे दर्शन, भरवते नित्य नवे प्रदर्शन, भरवते नित्य नवे प्रदर्शन. फ्युजन संगीत, फ्युजन संगीत हा काही नाही नवा दावा, फ्युजन संगीत हा काही नाही नवा दावा. तो तर आहे निसर्गाचाच जुना ठेवा, तो तर आहे निसर्गाचाच जुना ठेवा. असं आहे, या फ्युजनच्या संगीताची जी धकधक आहे ती जरा वेगळीच, त्यातली गंमत वेगळी. आणि लयदार नाजूक सुंदर हळुवार कवितेची गंमत आणखी वेगळी. शिरीष पैंच्या अशा कितीतरी सुंदर कविता आहेत. मंगला, मला वाटतं ऋतुचित्र मध्ये मागे एक तू सुंदर कविता त्याच्याबद्दल असा सुंदर हा, सावळा, म्हणतेस? असा सुंदर सावळा, असा सुंदर सावळा, नवता पाहिला पाऊस, लेप श्यामल चंदनी आला लेवून अंगास. असा सुंदर सावळा, नवता पाहिला पाऊस, लेप श्यामल चंदनी आला लेवून अंगास. काळ्या रेशमी बाहुत त्यानं घेतले धरेला, जशी येऊन भरती लाटा काजळी उठल्या. झाडे झाली काळी भोर, झाडे झाली काळी भोर, राने वने काळोखली, काळी रात पावसाची भर माध्यान्नीला आली, काळी रात पावसाची भर माध्यान्नीला आली. असा सुंदर सावळा, नवता पाहिला पाऊस. सुंदर सावळ्या पावसाचं विलक्षण सुंदर असं हे वर्णन नाजूक हळुवार अशा कवितेमध्ये शिरीष पैंची कविता ती आपण ऐकलं. या पावसाचा ताल, लय, सूर सगळं काही आपल्याला जाणवत असतं. पावसामध्ये एक नादब्रह्मच समावलेलं असतं. या पावसाच्या सुरांमध्ये कवीला किती कशा तऱ्हेचं संगीत ऐकू येतं आणि ते किती आनंददायी असतं ते उत्तम प्रतिमांच्या साह्याने प्रदीप प्रधान यांनी आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे. कवितेचं नाव आहे आनंद संगीत. ऐकूया ना ती कविता. सूर जुळविले आज सरींनी, सूर जुळविले आज सरींनी, गाऊ लागल्या धुंद स्वरांनी. सूर जुळविले आज सरींनी, गाऊ लागल्या धुंद स्वरांनी. मेघ निनादे निधनीसा, मेघ निनादे निधनेसा. मेघमल्हार. मेघ निनादे निधनीसा, बिजलीचा नूर आरोहाचा. भुरभुर पाऊस अस्थायीचा, मृदगंधाचा थाट लेऊनी, सूर जुळविले आज सरींनी, गाऊ लागल्या धुंद स्वरांनी. वा. सरी लाविती खर्ज ही खोल, सरी लाविती खर्ज ही खोल, सरी करीती पखवाजी बोल, सरीच घेती ताना गोल. ब्रह्म नादले जलधारांनी, सूर जुळविले आज सरींनी, गाऊ लागल्या धुंद स्वरांनी. ख्यालाची गत कानी पडते, ख्यालाची गत कानी पडते, गझल प्रीतीची मनी उमटते. मध्येच वाटे भावगीत ते, मध्येच वाटे भावगीत ते, रंगे मैफिल सळसळ पाणी, सूर जुळविले आज सरींनी, गाऊ लागल्या धुंद स्वरांनी. पाऊस म्हणजे आनंद संगीत, पाऊस म्हणजे आनंद संगीत. सृष्टीचे हे असेच इंगित, सृष्टीचे हे असेच इंगित.
तृप्त कान मन हृदय प्रफुल्लित, तृप्त कान मन हृदय प्रफुल्लित, नको बैठका नको घराणी, सूर जुळविले आज सरींनी, गाऊ लागल्या धुंद स्वरांनी, गाऊ लागल्या धुंद स्वरांनी. वा. अशा या पावसाच्या स्वरी सरी माधवी विविध प्रकाराने, विविध रूपाने, विविध तराने आपल्याला हा पाऊस भेटतच असतो. तरीही दशांगुळे उरतोच. कितीतरी क्षणचित्र आठवत राहतात. पावसाशी निगडीत आठवणी सरता सरत नाहीत. अशाच काही आठवणी अतिशय संवेदनशील मनाने टिपल्या आहेत नमित चित्रे यांनी. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस, काही क्षण, काही आठवणी. नमित सादर करतोस. 6 आठवणी आहेत एकूण. पहिली आठवण, पाऊस तुझ्या रक्तातच आहे. पाऊस तुझ्या रक्तातच आहे, कदाचित तूच पाऊस आहेस. म्हणूनच तू आलीस की मी होतो हिरवागार, तृप्त. तू कधी होतेस का ग अशी मी आल्यावर? दुसरी आठवण, कोसळत्या पावसात तू शिरतेस ना, तेव्हा तू नकळत परिराणी बनतेस. कोसळत्या पावसात तू शिरतेस ना, तेव्हा तू नकळत परिराणी बनतेस त्या दाट पाऊस राजाशी. आणि मी होतो भणंग फिरता तुझ्या राज्यात, तुझ्याच समोर, कारण मला भिजताच येत नाही तुझ्यासारखं. तिसरी आठवण, तू दर उन्हाळ्यात बोलायचीस. तू दर उन्हाळ्यात बोलायचीस नाचऱ्या पावसाविषयी भरभरून, पण तो काही आलाच नाही आपल्या वाट्याला. तू उगाच कोमेजलीस. पण एक गोष्ट आपण विसरलोच की, अगं उन्हालाही पैंजणं असतात. अरे वा, क्या बात है. चौथी आठवण, तुला भिजायचंच असेल तर खिडकीतून नाही येणार भिजता. तुला भिजायचंच असेल तर असं खिडकीतून नाही येणार भिजता. अशी तू फक्त ओली होशील. अशी तू फक्त ओली होशील. चिंब होण्यासाठी चौकट सोडावीच लागेल तुला. अजून आहे का भिजायचं तुला? पाचवी आठवण, कधीतरी वाटतं तुझ्यावर कोसळावं. कधीतरी वाटतं तुझ्यावर कोसळावं भरून आलेल्या पावसासारखं सहस्त्रधारांनी हसतात. मग तुला आठवणच राहणार नाही त्या पावसाची, किंवा कदाचित माझीही. शेवटची 6वी आठवण, गात्र उमलवणारा हा पाऊस कधी कळलाच नाही तुला. गात्र उमलवणारा हा पाऊस कधी कळलाच नाही तुला. आणि मी मात्र उगाच ढग झालो. आणि मी मात्र उगाच ढग झालो. फिरत बसलो वणवण सावलीशिवाय सावली घेऊन. सावलीशिवाय सावली घेऊन. सुंदर. मंडळी, आपण कितीतरी वेळ या पावसाळी कवितांचा आनंद लुटत होतो. त्याचं लढीवार, सुंदर, त्रासदायक, रौद्र अशी कितीतरी रूपं आपण ऐकली. कितीतरी रूपांमध्ये आपण भिजलो. ही मैफिल मोठी प्रसन्न आणि आनंददायी होती. होती होती म्हणायची वेळ आली आहे. वेळ संपत आलेला आहे आपला. या मैफिलीमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपल्याकडे श्री प्रदीप चित्रे, प्रदीप प्रधान, नारायण जुवेकर, उज्ज्वलाताई आपटे, नमित चित्रे, मंगला गोखले, अशोक बेनखळे, मानसी गद्रे आणि हेमंत शिंदे ही सगळी मंडळी आज आपल्याकडे आली. त्यांनी सुंदर पावसाळी कविता आपल्याला ऐकवल्या, मैफल रंगवत नेली. याबद्दल पार्लेकर चॅनेलच्या अक्षरयात्रा कार्यक्रमातर्फे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि शेवटी निरोप घेताना शिरीष पैंची एक अप्रतिम कविता सादर करते. ते शब्द मनाला तरल अवस्थेत नेणारे आहेत आणि पावसाचा निरोप घेणारे फार सुंदर शब्द आहेत. तेव्हा त्या कवितेनेच आपण या मैफिलीची सांगता करूया. शिरीष चित्रे यांची, शिरीष पै यांची एक कविता मी आता आपल्या समोर सादर करते. तुला देताना निरोप. तुला देताना निरोप डोळे आले तर भरून. तुला देताना निरोप डोळे आले तर भरून. रंग तुझा घन निळ
घेते मनी साठवून, घेते मनी साठवून. येतानाचे घातलेले धुंद पिसाट थैमान, येतानाचे घातलेले धुंद पिसाट थैमान, घनदाट होता होता वर्षलास शांतवून, वर्षलास शांतवून. कधी गारवा शीतल, कधी गारवा शीतल, कधी उन्मत्त वादळे, रूप नाजूक थेंबात, रूप नाजूक थेंबात, कधी उन्हात रंगले. किती क्षण बहुमोल, किती क्षण बहुमोल पावसा तू दिले मला, सांगशील काय सख्या, काही दिले का मी तुला, काही दिले का मी तुला. तुला देताना निरोप डोळे आलेत भरून, रंग तुझा घन निळ, घेते मनी साठवून, घेते मनी साठवून.